विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टायटल मध्ये काय दिलंय मी? जेई लेव्हलचे क्वेश्चन ते पण टेक्स्टबुक मध्ये आहेत का? आहेत. पण एक पहिली गोष्ट इथून पुढे लक्षात घ्या. सारखं या गोष्टीला घाबरू नका. जेई लेव्हल, जेई लेव्हल. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुमचं बेसिक जर परफेक्ट असेल ना, तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आज मी 2 ते 3च प्रॉब्लेम घेणार आहे बरं का फक्त. फक्त लेंदी आहेत. हां, लेंदी म्हणलं की आलं का जेई लेव्हल. ओके. आणि थोडेसे त्यातनं सबस्टिट्यूशन करायचे आहेत. थोडेसे त्याच्यातनं सिम्प्लिफिकेशन करायचंय म्हणून तुम्हाला अवघड वाटतंय. पण आज तुमची ती सुद्धा भीती कमी व्हायला पाहिजे. ओके. बरं. पहिला न्यूमेरिकल. शांतपणे बघा, की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू दिली आणि एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 ची पण व्हॅल्यू दिली. मी सुरुवातीला काय करतोय बघा, की मग एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 ची व्हॅल्यू लिहितो. ती आहे टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. चला त्याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. आणि त्यांनी जर ही जी व्हॅल्यू दिली ना, माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की ही जी व्हॅल्यू दिले, याचा जर मी दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला, तर मला ही टर्म मिळेल ना. पण मला या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. ब्रॅकेट. मग चला दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला, मग ह्या पहिल्या टर्मचा स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. मग वाय स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे वाय रेज टू किती येणार आहे? 4. ओके. मग दॅट इक्वल्स टू पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी दुसऱ्यांचा पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा जर मी प्रॉडक्ट केला तर टीला टी कॅन्सल तर 2 शिल्लक राहील आणि इथे येणार आहे 1 अपॉन टी स्क्वेअर. ओके. शांतपणे बघा. ही जी टी स्क्वेअर आहे आणि हे 1 अपॉन टी स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू तर एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 आहे. ओके. मग हे जे एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 कुठून आले? फ्रॉम 1 आणि प्लस शिल्लक राहिलं किती? फक्त 2. आता समजून घ्या, याला तुम्ही रिझन द्या वाटल्यास फ्रॉम 1. याला हे कॅन्सल आणि उरलं कोण रे मग? 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2 उरलं. ओके. हां, हां. आता मला एक विचारायचं तुम्हाला प्रूव्ह ते त्याच्यामध्ये. आता ह्या 2 ला 2 काय होतील? कॅन्सल होतील आणि मग मला मिळालं काय, की एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू 1 मिळाली. तर मी याचं स्क्वेअर रूट पण काढू शकतो ना. स्क्वेअर रूट काढू शकतोय मी. पण मला बघितलं की एकदम क्षणभर कसं तरी झालं. अरे बापरे! प्रूव्ह दॅट मध्ये काहीतरी वेगळंच आहे. चला आपण एक सोडवण्याचा प्रयत्न करूया चला. नको स्क्वेअर रूट काढायला. एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर तसंच. अरे पण नाही काढलं तरी स्क्वेअर रूट शेवटी ते व्हॅल्यू कॅन्सल होणारच आहेत ना. स्क्वेअर रूट काढूया आपण. मग एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येणार आहे. एक्स वाय दॅट इक्वल्स टू 1. चला याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरंशिएट करूया आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म. चला फर्स्ट टर्म कोण आहे? एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह डी-वाय बाय डी-एक्स. वाय तसंच एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आणि दॅट इक्वल्स टू 0 बाळांनो. दॅट इक्वल्स टू कोण आहे? 0. मग मला डी-वाय बाय डी-एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. मग मी कशी काढणार? हे प्लस वाय इकडे गेल्यावर मायनस वाय होतील आणि इंटू एक्स काय होतील? अपॉन एक्स होतील. ओके. इंटू एक्स काय होतील? अपॉन एक्स. तर इश्यू काय आहे बघा लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो. मी दोन्ही बाजूला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला आता प्रॉब्लेम काय वाटतोय तुमच्यासारखंच. अरे बापरे! आता मी काय करू? जे पाहिजे तेच करूया ना. डी-वाय बाय डी-एक्सला एक्स क्यूब वायनं मल्टिप्लाय केले ना, चला दोन्ही बाजूला एक्स क्यूब वायनं मल्टिप्लाय करूया. इकडं मल्टिप्लाय करूया एक्स क्यूब वायनं. कुणाला? डी-वाय बाय डी-एक्सला. चला इकडं पण मल्टिप्लाय करूया एक्स क्यूब वायनं. ओके. मग होणार आहे काय इथं लक्षात घ्या. मग एक्स क्यूब वाय चला मला याला इक्वेशन 2 म्हणायचंय. का ते तुमच्यापैकी बऱ्याच कोणाला कळालेलं असणार आहे. एक्स क्यूब वाय डी-वाय बाय डी-एक्स दॅट इक्वल्स टू इथं मायनस या क्यूब मधून एक्स कॅन्सल करा. एक्स स्क्वेअर येईल. वाय इंटू वाय, वाय स्क्वेअर आणि मला सांगा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 1. ती इथं पुट केली की आलं का -1. मग देअरफॉर लास्टची स्टेप की देअरफॉर एक्स क्यूब वाय डी-वाय बाय डी-एक्स दॅट इक्वल्स टू -1. रिझन द्या वाटल्यास फ्रॉम 2. चला कसा वाटला प्रॉब्लेम? जेई लेव्हलचाच प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. अरे काय माहितीये काय? फिरवून फिरवून न्यूमेरिकल शेवटी तेच असणार आहेत ना, वेगळं काय विचारलं जाणार आहे? हा सीईटीत आलेलाच क्वेश्चन आहे. मी आता बाजूला सरकलोय. नाही मला माहिती आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढणार असाल, काढा. पण माझी इच्छा आहे लिहून काढा.
प्रॉब्लेम बिलकुल अवघड नाहीये आणि लगेच कोर बुस्टर ओपन करा. या टाइपचे क्वेश्चन दिसतील तुम्हाला. ओके. अगदी इंटिग्रेशनमध्ये सुद्धा हा टाइप आहे. म्हणजे हा गिव्हन डाटावरून न्यूमेरिकल आहे बरं का. सोडवाल? ठीक आहे. किती वेळ लागला रे? 5च मिनिटं लागली लक्षात घ्या. मग हा व्हिडिओ छोटासाच होईल. चला इथं आता थोडंसं चॅलेंजिंग आहे. बघा मी काय लिहितोय, की x अपॉन a दॅट इक्वॉल्स टू t-1/t ओके. आणि y अपॉन b ची व्हॅल्यू आहे t+1/t. हं. आणि dy/dx मध्ये मला b स्क्वेअर दिसतंय. अरे वाह! a स्क्वेअर पण दिसतंय. मग मला इथे क्लिक झालं, की याचा स्क्वेअर केला पाहिजे. मग मी काय करतो त्यांचा स्क्वेअर करतो. मग x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. अरे ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला पाहिजे बरं का. मग ब्रॅकेटचा स्क्वेअर मगाशी पण आपण केला होता की नाही? t+1/tचा अगदी तसंच आहे. मग इथे -2 येणार आहे. कसं? पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस ट्वाइस पहिली टर्म इंटू दुसरी टर्म केल्यावर टी ला टी कॅन्सल म्हणजे 2च उरणार आणि प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर आणि याचा जर मी स्क्वेअर केला की वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर तर काय मिळणार आहे मला टी स्क्वेअर प्लस टी प्लस 2 आणि प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रू दॅट मध्ये मला टी कुठं नकोय. आता मला टी ला इलिमिनेट करायचंय. कसं करता येईल? क्लिक करा याच्यातून हे किंवा याच्यातून हे मायनस करा. पण जर मी वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस केला याच्यातून हे तर मला फक्त 4 मिळेल. याचे साइन चेंज होतील ना सगळ्यांचे. याच्यातून हे मायनस करताना -2 चं +2 होईल. 2 + 2 4 आलं की. पण हे मायनस होईल, कॅन्सल. हे मायनस होईल, कॅन्सल होईल लक्षात घ्या. काम झालंय आपलं लक्षात घ्या. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx. एक काम करू का रे? थांबा रे. असं काही हरकत नाही. चला ठीक आहे. आणि डिव्हाइड बाय कोण आहे? बी स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x डिव्हाइड बाय कोण आहे? ए स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह कोण आहे? 0. ओके. हे जे 2 आणि 2 ते एलिमिनेट करा. हे मायनस तिकडे गेल्यावर प्लस करा. म्हणजे मला असं मिळालं y dy/dx डिव्हाइड बाय कोण आहे हा? बी स्क्वेअर दॅट इक्वल्स टू एक्स अपॉन कोण आहे? ए स्क्वेअर. चला इथे इकडे मल्टिप्लाय करा. हाय का एक्स बी स्क्वेअर आहे की? हे बी स्क्वेअर इकडे जाऊ दे. मग dy/dx दॅट इक्वल्स टू बी स्क्वेअर एक्स हे वाय इकडे येऊ दे आणि ए स्क्वेअर वाय फिनिश. मला अजून आठवतंय, मला माहिती आहे, की ऑफलाईन मधली मुलं या न्यूमेरिकल्सला घाबरतात. पुस्तकातले सॉल्व्ह प्रॉब्लेम आहेत. सॉल्व्ह प्रॉब्लेम आहेत, पण काही कळत नाही काय केलं बऱ्याच मुलांना. सिंपल आजच्या लेक्चरमध्ये मला एवढं कळालंय ब्रॅकेट स्क्वेअर करता आले पाहिजे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर एवढं सिंपल फॉर्म्युले आपण वापरलेत. तर तुम्हाला सांगू का, असंच न्यूमेरिकल मी पुढे अजून सिलेक्ट केलंय बरं का. मग चला हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सीईटीतलाच क्वेश्चन आहे. आता इथं मात्र चॅलेंजिंग आहे. प्रूव्ह दॅट करताना टी नको आहे. टीला इलिमिनेट करावं लागेल. होणार आहे. होणार आहे. लक्ष द्या मी काय सांगतो ते. चला आपण एक्स ची व्हॅल्यू अगोदर लिहूया. ए रेज टू साइन इन्व्हर्स टी आणि याला मी डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी. अरे तुमच्या लक्षात आलं का? माझ्या आत्ता लक्षात आलंय. हे सगळे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत. पण आपण पॅरामीटरलाच एलिमिनेट करतोय. तुमच्या लक्षात आलं का? हे सगळे पॅरामेट्रिक इक्वेशनचा टाइप आहे. म्हणजे dy/dx इक्वॉल्स टू dy/dt अपॉन dx/dt पण आपण त्यालाच एलिमिनेटच करतोय. पण आता इथं नाही एलिमिनेट करून चालणार. त्यामुळे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx/dt माझं ऐका. इथं चेन रूल आहे. पहिलं डेरिव्हेटिव्ह रूटचं. मग रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट जे काय आहे ते. आता चेन रूल नुसार रूटच्या आत जे आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. मग ए रेस टू चं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेस टूच पण इंटू लॉग ए इंटू ए रेस टू कोण आहे? साइन इन्व्हर्स त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 मायनस टी स्क्वेअर. ओके. चेन रूल. पहिलं डेरिव्हेटिव्ह कुणाचं? रूट. नंतर ए रेस टू एक्सचं. पण एक्सचा एका नाहीये. मग त्याच्या डेरिव्हेटिव्ह सुद्धा मल्टिप्लाय केला नाही. आता तसं y ची व्हॅल्यू लिहूया. y ची व्हॅल्यू कोण आहे? रूट मध्ये ए रेस टू कॉस इन्व्हर्स टी. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. विथ रिस्पेक्ट टू टी. ओके. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy/dt. चला रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट जे काय आहे ते ए कॉस इन्व्हर्स टी. ओके. ए रेस टू चं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू जे काही आहे ते इंटू लॉग ए
आणि चेननुसार याचं डेरिव्हेटिव्ह -1/√1 - आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की dy/dx काढताना मला dy/dt ला dx/dt ने डिव्हाईड करायचं आहे. पॅरामेट्रिक इक्वेशन्स. चला मी सांगू का? डायरेक्ट मी करणार आहे बरं का. समजून घ्या. याच्या व्हॅल्यूत आणि याच्या व्हॅल्यूत काय कॅन्सल होतं त्याला मी आता गोल करतो बरं का. इथं पण 2 आहे, इथं पण 2 कॅन्सल होते लिहूच नका. इथं पण लॉग आहे, इथं पण लॉग आहे कॅन्सल होते लिहू नका. हे रूट कॅन्सल होतं लिहू नका, पण मायनस साइन लिहून टाका चला. हे मायनस साइन. ओके. आता यात शिल्लक राहिलं कोण? हा शिल्लक राहिलाय. पण तो 1/, आहे बरं का. ए रेज टू कॉस इन्व्हर्स शिल्लक आहे. अरे पण ते ए रेज टू कॉस इन्व्हर्स नकोच आहे मला. हो, मग आता काय करायचं? तर मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष द्या. कुठल्याही गोष्टीला सोल्युशन असतं. आपण करूया. बघा, हे जे ए रेज टू कॉस इन्व्हर्स आहे, त्याला त्याच्याच रूटने डिव्हाईड केलं. म्हणजे 3 ला जर मी √3 ने डिव्हाईड केलं, तर आन्सर √3 येईल ना? तसंच आहे. याला जर यानं डिव्हाईड केलं, तर आन्सर रूटमध्ये येणार ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी. आणि त्यात समजून घ्या, आता हे झालं डी-वाय/डी-टी ची व्हॅल्यू लिहिली. डी-वाय/डी-टी. आता मला अपॉन डी-एक्स/डी-टी म्हणजे हे लिहायचंय. इथे पण तसंच आहे. याला यानं डिव्हाईड केलं तर खाली रूट येणार ए रेज टू साइन इन्व्हर्स टी. ओके. ही व्हॅल्यू आहे डी-वाय/डी-एक्स ची. पण शहाणपणे बघा, ए रेज टू कॉस इन्व्हर्स म्हणजे वाय आणि साइन इन्व्हर्स म्हणजे एक्स. म्हणजे मी याला वाय म्हणणार आणि याला एक्स म्हणणार. त्याच्यामुळं आन्सर मला मिळालं -y/x. मस्त न्यूमेरिकल्स आहेत लक्षात घ्या. छान न्यूमेरिकल्स आहेत आणि होतायत पण आपली पटापट. पण याची ना प्रॉपर एक रिव्हिजन लागते बरं का बाळांनो. पुन्हा हे प्रॉब्लेम्स बघावे लागतात. हा प्रॉब्लेम बघितल्या काय? स्क्वेअर करून सबट्रॅक्शन. इथं काय? ॲडजस्टमेंट आहे. चला मग आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. अरे हां, सेम टू सेम वाटतोय ना? याचं बघा dy/dt -1/t इथं पण अगदी तसंच आहे असं वाटतंय पण थांब. मी इथं लिहितोय काय नीट लक्ष द्या, की x अपॉन b आहे बरं का. त्याची व्हॅल्यू आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि y अपॉन a ची व्हॅल्यू आहे 1 - टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर. आपलं डेरिव्हेटिव्ह झालंय बरं का बाय सबस्टिट्यूशन. ओळखा इथं काय करायचं सबस्टिट्यूशन मी इथं लिहिणार आहे. पुट t इक्वॉल्स टू टॅन थिटा. मग देअरफॉर x अपॉन b ची व्हॅल्यू होणार 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. अरे बाळांनो, हा फॉर्म्युला आहे साइन टू थीटाचा. ओके. चला y अपॉन b ची व्हॅल्यू काय येणार सांगा बघू. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. मग हा फॉर्म्युला कोणाचा आहे? कॉस टू थीटाचा. चला थीटाला इलिमिनेट कसं करायचं? कसला फायदा होतो ना 10वीतले पॉइंट्स आहेत इलिमिनेट थीटा. या दोघांची स्क्वेअर करून ऍडिशन करा. ऑब्व्हियसली ह्यांचा पण स्क्वेअर करून ऍडिशन करा. ओके. माझ्याकडून झालेली आहे चूक मोठीच्या मोठी. इथं बी ए आहे आणि मी काय लिहिलंय बी. पण थांबा, मी खरं सांगतो मी हे जाणून-बुजून केलेलं नाही बरं का लक्षात घ्या. माझ्याकडून चूक झाली होती. इथं काय पाहिजे होतं ए. मी काय लिहिलं बी. पण मग तुम्हाला गंमत दाखवायची रे मला. हा ना ॲक्चुअली सॉल्व्हड प्रॉब्लेम आहे मी सिलेक्ट केलेला. एक क्षणभर मला जरा तुम्हाला दाखवायचं आहे बरं का. थोडासा वेळ जाईल इकडे-तिकडे पण असू दे काही हरकत नाही. पण ते कळणं पण तुम्हाला गरजेचं आहे. बघा आता मी आता लक्ष द्या. हा तोच नाही मगाचा प्रॉब्लेम आहे. आता वाचा. बघा. इथं कोण आहे वाचा रे? बी स्क्वेअर आणि त्यांनी प्रिंट केलंय ए स्क्वेअर. खाली परत बी स्क्वेअर घेतला असणार आहे बरं का लक्षात घ्या. घेतलंय. म्हणजे त्यांच्याकडून पण चुका झाल्या. चला माझ्याकडनं पण चुका होतायत. ओके. समजून घेतलं पाहिजे. पण परीक्षेत कुठं अलाउड आहे? बिलकुल नाही हां. या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन करा. म्हणजे एक्स स्क्वेअर बाय बी स्क्वेअर मध्ये वाय स्क्वेअर बाय ए स्क्वेअर ॲड करा. दॅट इक्वल्स टू साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर की ज्याची व्हॅल्यू 1 आहे. आता मगाशी अशी स्टेप होती का? इथं बघा. मायनस साइन होतं मध्ये. आता कुठलं साइन आहे? प्लस साइन आहे. जमेल तुम्हाला. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x डिव्हाइड बाय बी स्क्वेअर. वाय स्क्वेअरचं 2y डी-वाय बाय डी-एक्स अपॉन ए स्क्वेअर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. हे पूर्णपणे प्लसचं मायनस करा. म्हणजे 2 कॅन्सल करा. 2 इथं पण आहे, इथं पण आहे. कॉमन काढून 0 ला डिव्हाइड करा, कॅन्सल. म्हणजे मला मिळालं y dy बाय dx डिव्हाइड बाय a स्क्वेअर दॅट इक्वल्स टू -x अपॉन b स्क्वेअर. चला यानं मल्टिप्लाय करा. ओके. इथं काहीतरी ओहो! ओ, ओ, ओ. बघा आपण dy बाय dx काढतोय सवयीनुसार. विचारलंय dx बाय dy. मग वापरूया थेरम दुसरं एक आहे लक्षात घ्या. पण काढूया तरी dy बाय dx ची व्हॅल्यू काय येते? -a स्क्वेअर x डिव्हाइड बाय b स्क्वेअर y. आता एक थेरम आहे शेवटचा आपल्याला अजून घ्यायचंय ते असं आहे,
की dx बाय dy ची व्हॅल्यू ही रेसिप्रोकल असते dy बाय dx ची. ओके, मग झालं की आन्सर सॉल्व्ह. मग ह्याचा रेसिप्रोकल केल्यावर वरती काय जाईल बी स्क्वेअर वाय. तुम्ही म्हणाले मायनस साइन ते वरती दिलं तरी चालतंच, लक्षात घ्या. डिवाइड बाय ए स्क्वेअर एक्स. प्रूव्ह होतायत म्हणजे होतायत प्रॉब्लेम, लक्षात घ्या. आणि सगळे प्रॉब्लेम हे बोर्डच्या एक्झाम मधले मी घेतलेत, लक्षात घ्या. 3-3 मार्काला नाही, 4-4 मार्काला आलेले प्रॉब्लेम आहेत, लक्षात घ्या. ओके, चला आता हा शेवटचा प्रॉब्लेम. शेवटचा म्हणजे उद्या पण मग या टाइपचे प्रॉब्लेम घेणार आहे बरं का. आणि तुमच्याकडून बरं का 200-300 मुलं रेग्युलरली व्हिडिओ बघतायत ना, धन्यवाद. पण जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. आपोआप ना तुम्हाला सांगतो एक्झामच्या वेळेस याच व्हिडिओचे व्ह्यूज आहेत ना, तुम्हाला कुठे 30,000 40,000 गेलेले कळत नाहीत. पण काय होतं, तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखा प्रकार असतो. पण तुम्ही सुरुवातीपासून बघताय, तुमचा रिझल्ट लागणारच आहे चांगला. चला, x अपॉन a ची व्हॅल्यू कॉस क्यूब थिटा आहे. मग x अपॉन a चं मी क्यूब रूट काढतो, ते येणार कॉस टी. सिमिलरली y अपॉन a चं क्यूब रूट, a चं आहे का बघा, बी आहे, a चं आहे. तर क्यूब रूट काढलं तर साइन टी. चला दोघांचा स्क्वेअर करून ऍडिशन करा. मग आता याचा स्क्वेअर केला तर तो 2/3 येणार. याचा स्क्वेअर केला तर 2/3 आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू 1 येणार. चला काढा डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह कसं काढणार सांगू तुम्हाला मी. ऍक्च्युली हे a रेस टू 2/3 सेपरेट ठेवा. a रेस टू 2/3 सेपरेट ठेवा. पण जरा काहीतरी वेगळंच आन्सर दिसायला लागलंय बरं का, लक्षात घ्या. कारण a रेस टू 2/3 बहुतेक कॅन्सल होईल ना. मगाशी a आणि b होतं रे. मागाच्या प्रॉब्लेम मध्ये a आणि b होतं. तर a आणि b च्या ऐवजी a असेल तर ते कॅन्सलच होणार ना. मग बघा, x रेस टू 2/3 चं डेरिव्हेटिव्ह 2/3 आणि x रेस टू मायनस 1/3 हे कसं? जी रेस टू टर्म आहे ते पुढे घेतो आणि त्यातून 1 मायनस करतो. मग 2/3 मधून 1 मायनस केला तर -1/3 प्लस बघा, हे a रेस टू 2/3 तसंच ठेवा. आता हे 2/3 पुढे करा आणि y रेस टू -1/3 आणि कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 राइटली. 2/3 कॉमन काढून कॅन्सल करा. 0 कडे a रेस टू कॅन्सल करा. इंटू इथं लिहायचं राहिलंय dy/dx. चला आणि हे जे प्लस आहेत ते तिकडे गेल्यावर काय होतील? मायनस होतील. म्हणजे माझ्याकडे उरलंय कोण रे? y रेस टू -1/3 dy/dx दॅट इक्वल्स टू मायनस ही टर्म पुढे झाली आणि x रेस टू -1/3. ओके, हे इंटू चं अपॉन करा. मग dy/dx इक्वल्स टू मायनस साइन आहे. वरती x रेस टू -y/3 आणि खाली y रेस टू -y/3 इंटूचा अपॉन होईल. पण हे मायनस वर गेला प्लस होतील आणि वरचे मायनस खाली गेला प्लस होतील. मग y रेस टू वरती 1/3 आणि खाली x रेस टू 1/3. ओके, आन्सर मिळालं. हे 1/3 दोन वेगळं-वेगळं लिहिण्याच्या ऐवजी एकत्रच लिहिलं तर म्हणजे एकाच ब्रॅकेटमध्ये y/x लिहूया आणि रेस टू कोण आहे? 1/3. मी तुम्हाला सांगू का, की फार कमी वेळेत हे घेतलंय. त्याला अख्खं एक लेक्चर लागू शकतंय. एवढ्याच प्रॉब्लेमला. मी तर माझ्यासमोर कोण नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला शिकवतोय. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पुन्हा बघू शकताय. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ठरवलं तर सगळं होणार आहे. काही अवघड नाहीये. सिम्प्लिफिकेशन आहे. पण हे करायचं ह्याच्यात वेगळा प्रॉब्लेम आहे. होईल का माझ्याकडून? अशी भीती आली की संपेल बरं का. त्यामुळे नकोय. बिलकुल नकोय तसं. आता उद्या मला काय करायचंय, की ते पॅरामेट्रिक क्वेशनचा जो एक्सरसाइज आहे, त्यातलं ना असं असतं, एक यू देतात वेगळं काहीतरी, व्हीची व्हॅल्यू वेगळी देतात आणि डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू व्ही असं म्हणतात. हा पण सीईटीसाठी मोस्ट फेव्हरेट आहे. आणि नंतर आपण काय करूया, थोडेसे पी-वाय-क्यूज पण घेऊया उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आपल्या शेड्यूलमध्ये जर संडे आला तर आपली सुट्टी असते. मग सोमवारी तुम्हाला व्हिडिओ नक्की मिळेल. मग चला, तुम्ही बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लिहून काढा, नोट्स तयार करा. परत व्हिडिओ बघणं होत नाही, लक्षात घ्या एक्झामच्या वेळेस. मग सीरीजमध्ये हा टोटल 12वा व्हिडिओ आहे. किती व्हिडिओ होणार आहेत? छान होणार आहे. चला, चांगले मार्क मिळवणार आहे आपण. ऑल द बेस्ट.